गरीब विडी कामगारांना बेघर करण्याचा डाव. माजी नगरसेवकाविरोधात बेमुदत उपोषण. पद्मपुरी गृहनिर्माण घोटाळा. 220 सभासदांचे प्लॉट विक्री प्रकरण तापले. गरीब व कष्टकरी विडी कामगारांच्या घरांची जागा परस्पर विक्री केल्याच्या गंभीर आरोपावरून माजी नगरसेवक व त्याचे इतर साथीदार यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील तब्बल 220 सभासदांचे 400 स्क्वेअर फुटाचे प्लॉट बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा करार करून हजारो गरीब कुटुंबांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे 1 हेक्टर 20 आर क्षेत्रफळाची अंदाजे 7,50,00,000 रुपये किमतीची जागा अवघ्या 42,90,000 रुपयांना विकण्याचा प्रयत्न करून कोट्यावधींचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 19 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा अर्ज तोफखाना पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला. मात्र आज तागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यानंतर दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे पुन्हा अर्ज देण्यात आला असतानाही पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. माजी नगरसेवक राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. या न्यायाविरोधात विडी कामगार कुटुंबासह आमरण उपोषणावर बसले असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ॲडव्होकेट राजू भास्कर गाली. पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्था 1985 साली स्थापन झालेल्या संस्थेचं आज रोजी आम्ही सर्व सभासद पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे. याचं कारण या संस्थेचे जे मुख्य प्रवर्तक होते अंबादास रामचंद्र चिट्ट्याल आणि प्रवर्तक मनोज लक्ष्मण दुलम यांनी आमच्या संस्थेची जी मिळकत होती ती सर्व मिळकत 3 एकर अर्जुन रघुनाथ शिंदे, सौरभ अर्जुन शिंदे, देविदास शाळीग्राम ठाणगे, साळुंकी आणि मनोज निवृत्ती लांडे ह्या लोकांना बेकायदेशीररित्या साठे खात्याने लिहून दिलेली आहे. जी प्रॉपर्टी आज रोजी काही कोट्यवधी रुपयांची, त्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा आज 42,90,000 रुपयाला यांनी साठेकत करून त्यापैकी 24 लाख रुपये यांनी स्वीकारलेले आहेत. हे साठेकत करताना त्यांनी सोसायटीच्या सभासदांची या साठेखात्याला मंजुरी आहे आणि या त्यांच्या कन्सेंटनी, त्यांच्या संमतीने हे सगळं ठराव झालेला आहे आणि ही प्रॉपर्टी विकण्यासाठी सोसायटीच्या सभासदांनी मंजुरी दिलेली असं त्यांनी बोगस ठराव या साठेखात्याचा दस्त लावलेला आहे. वास्तविक पाहता सोसायटीचे सर्व सभासदांनी कधीही या मिळकत विक्रीला कन्सेंट दिलेली नाही किंवा संमती दिली नाही. अशा कोणत्याही प्रकारचा ठराव झाला नाही, प्रोसिडिंग झालेली नाही. ही सर्व बाब यांना माहिती असताना देखील त्यांनी बोगस ठरावाच्या आधारे जे साठेकत केलेले त्या साठेकत हा बोगस आहे आणि ह्या चीफ प्रमोटर आणि प्रमोटरने आम्हाला फसवून ती मिळकत बाहेरच्या व्यक्तींबरोबर त्याचा व्यवहार करून सौदा करून ते साठेकत केलेले आणि ही जी फसवणूक झालेली आहे आमची, या फसवणुकीच्या संदर्भात या चीफ प्रमोटर आणि प्रमोटरच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हावे म्हणून आम्ही 19/7/2023 रोजी पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिला होता. गेले 2 वर्षापासून कोणत्या प्रकारची याच्यावर कारवाई झालेली नाही. 2 वर्षापासून आम्ही याचा वेळोवेळी पाठपुरावा घेतोय. 2 वर्षापासून या अर्जावर कारवाई न होण्याचं कारण असं आहे की हा जो मनोज लक्ष्मण दुलम आहे हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक आहे आणि हा राजकीय पक्षाच्या आड लपून हा माणूस स्वतः गुन्हा दाखल करून घेण्याकामी टाळाटाळ करतोय. पोलीस प्रशासन देखील किंवा राजकीय पक्षाचा ते पदाधिकारी असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याकामी टाळाटाळ करते. 2 वर्षापासून आमच्या गोरगरीब विडी विणकामगार लोकांवरती अन्याय होऊ राहिला. 2 वर्षापासून आम्ही ह्या आमच्या प्लॉटसाठी जे आमचं भांडण चालू आहे त्या भांडणाला कोणत्या प्रकारचं यश येऊन राहिले याचं कारण फक्त राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आमच्यावर अन्याय होऊ राहिला. तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आमच्यासारख्या गोरगरीब आणि विडी विणकामगार लोकांच्या न्याय हक्कांसाठी ह्या दोषींवरती, जे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे एवढ्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अनिता गुंडू. मी ह्या जागे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी त्या काळामध्ये घेतलेलं 1985 सालमध्ये घेतलेलं आहे. आम्ही तेव्हापासून फक्त जागेला रस्ता हवा होता आम्हाला एंट्री करण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही गेले 40 वर्ष झाले आम्ही त्या जागेला टाइम देतोय पण कधी भेटलं नाही. तर चिट्ट्या सर आणि दुलम यांनी बोलले होते की आम्ही तुम्हाला जागा करून देऊ, तुम्ही आम्हाला हे द्या, त्याच्याशिवाय मला काय करता येणार नाही असं म्हटले. आणि त्यांनी काय केलं माहित नाही पण परस्पर त्यांनी जागा तो विकलाय. तर आम्हाला आता असं म्हणणं आहे की आम्ही 2 वर्षापासून इतकं फिरतो, कोणी आमचं दखल घेतलेलं नाहीये
आम्ही आज दखल घेऊ राहिले सगळेजण, पण आम्ही जेव्हा गेलो कोणाच्या दारात कोणी काही दखल घेतली नाहीये आमची. तर आमचे इतकंच मान्य आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि साठे खत रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून आमची जागा आम्हाला भेटला पाहिजे. इतकाच आमचा मुद्दा आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.